माँ ने उंगली पकड़कर चलना सिखाया, एआई ने रास्ते गिनना सिखाया। माँ ने आंखों से दर्द पढ़ लिया, एआई ने शब्दों में अर्थ ढूंढ लिया। आर्या, एआई एक ऐसी तकनीक है जो हम इंसानों की तरह सोचती, सीखती और काम करती है। ये हमारे फ़ोन के कैमरा फिल्टर से लेकर गेम्स, चैट बॉक्स सब में मौजूद है। और आशना, कभी कभी तो ऐसा लगता है कि एआई हमें हमसे भी ज़्यादा जानता है, यानी हमसे भी ज़्यादा हमारा दोस्त एआई। लेकिन दोस्तों, एआई और सोशल मीडिया दोनों ही बहुत शक्तिशाली उपकरण हैं। अगर सही इस्तेमाल हो तो ये हमें सीखने, आगे बढ़ने और दुनिया से जुड़ने में मदद करते हैं। लेकिन अगर गलत दिशा ले ली तो समय भी बर्बाद, ध्यान भी गायब और कभी कभी तो लाइफ भी पीछे छूट जाती है। इसलिए ज़रूरी है कि हम इस तकनीक का इस्तेमाल सोच समझ कर करें। एआई को सहायक बनाएं, मालिक नहीं। और सोशल मीडिया को मनोरंजन का साधन बनाएं, तनाव की वजह नहीं। स्मार्ट बने, सुरक्षित रहिए और तकनीक का इस्तेमाल कीजिए जिम्मेदारी के साथ। तो आइए देखते हैं। Watch out for an impactful dance drama of our students portraying the difference between AI and I, where I always wins. अरे देवा, परत पृथ्वीवर पाठवलं. मी आहे सोबत, काळजी करू नको. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर नवऱ्याची मर्जी राख मुल बाळ सासू भार जीव खेळण्या गर्दीला या भिडताना आर पार जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर हिडकीला भिडणारी आगर बाई पण भारी देवा बाई पण भारी र बाई पण भारी देवा नाश्ता दे, मला उशीर होतोय. ए आई, माझा रुमाल कुठे आहे? ए आई, मला शूज दे. ए आई, आई, ए आई. पाहिलत ना मंडळी, हा आमचा पार्थ. लहानपणापासून ए आई हे दे, ए आई ते दे, सतत ए आई करत माझ्या अवतीभोवती असायचा. त्याचं सगळं जग माझ्या भोवती फिरायचं. पण आता तो मोठा झालाय ना, त्याचं जगही बदलत चाललंय. आता आमच्या पहिल्यासारखा संवाद होत नाही. त्याच्या जगात बऱ्याच नव्या गोष्टींचा प्रवेश झालाय आणि आमच्यातला संवाद हरवत चाललाय. चला मंडळी, आता मी पण जाते शॉपिंगला. अरे वा, घरी कोणीच नाही. यस, आता हे माझं आणि मित्रांचं जग, कोणाचीच बंधनं नाही. हॅलो फ्रेंड्स, आर यू रेडी गाईज? अलेक्सा, प्लीज कलेक्ट बॅटिंग व्हिडिओज ऑफ विनिंग मॅचेस. Hey Siri, please prepare my project on given subject. Gemini, please collect all dance moves. Meta, play the song for me. Boom, boom, robo-da, robo-da, robo-da. Zoom, zoom, robo-da, robo-da, robo-da. Boom, boom, robo-da, robo-da, robo-da. Zoom, zoom, robo-da, robo-da, robo-da. हे काय पार्थ, तू शाळेतून आल्यापासून मोबाईलवरच टाइमपास करतोयस? हम गाई, कशाला ओरडते? जरा एन्जॉय करू दे ना. अरे कसला एन्जॉय करतोयस? आणि किती तो आवाज. काय रे, उद्या तुझी क्रिकेटची मॅच आहे ना, मग काय मोबाईलवर प्रॅक्टिस करतोयस? आणि ते प्रोजेक्टचं काय केलंस? डान्स प्रॅक्टिस झाली आई, का? कशाला कटकट करतेस? माझी सगळी तयारी झाली ऑलरेडी. पार्थ, माझ्याशी नीट बोलायचं. हा, अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे. त्यामुळे खरंच मला पडू दे, जे काही बाहेर घडतंय ते घडू दे. डावे उजवे भिडतायत तर भिडू देत, आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत, रडू देत. रडणारे ओक्साबोक्षी, उडणारे पक्षी भिक्षी उडू देत, विमानांना नडू देत.
आता जरा घसा माझा सुकलेला आहे. आई पाण्याचा गडू दे. आणि पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना, अतिशय युनिक आयडिया आहे ही इतकी युनिक आयडिया आहे, वेगळी आहे ही आयडिया, भन्नाट आयडिया आहे की या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतोय. हॅलो, इज दिस एलॉन? कधी केलीस मॅचची तयारी आणि कसं काय प्रोजेक्ट रेडी केलास सांग तरी मला. अगं आई, माझ्या AI फ्रेंडने सगळी मदत केली आहे. एव्हरीथिंग इज रेडी. नाव गुड नाईट. मेटा, डिम दी लाईट्स. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पाटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. गुड मॉर्निंग सर. पार्ट युअर लेट. पार्ट डिसिप्लिन आहे की नाही सॉरी सर. आता मला विचार करावा लागेल तुला कॅप्टन ठेवायचं की नाही ते. सर, तो नेरूळचा बेस्ट प्लेअर आहे, प्लीज त्याला घ्या मॅच मध्ये. हो का? हो सर, अख्ख्या नेरूळ मध्ये त्याचीच चर्चा आहे. चारों तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे है बस मेरा नाम. हम भी है जोश में, बातें कर होश में, यूं ना आंखें दिखा. सैलर रे क्या बोला फिर बोल रे. सैल रे क्या बोला फिर बोल रे. अरे पार जाऊ दे, एक मॅच गेली म्हणून काय हरकत आहे. अशी कशी हरलो मॅच? मी असा कसा आउट होऊ शकतो? अरे पार असू दे रे, चल आपण क्लास मध्ये जाऊया. आज आपलं प्रोजेक्ट सबमिशन पण आहे, चल लवकर. येस ऑल ऑफ यू, सबमिट युअर प्रोजेक्ट्स. पार्थ, बघू काय केलंयस प्रोजेक्ट तो. व्हेरी गुड, नाईस प्रोजेक्ट. चलो नेक्स्ट. 4 जण प्रोजेक्ट सबमिट करतील. ओ, सायन्स टीचर रिॲक्ट करत राहतील. चौघांचेही प्रोजेक्ट सेम. पार्थ, जरा तुझ्या प्रोजेक्ट बद्दल सांग बरं मला. मॅम, ते आपलं मॅम. काय मॅम? अरे तू बनवलेस ना प्रोजेक्ट, त्याबद्दल तू काहीही माहिती सांगू शकत नाहीस. सॉरी मॅम, ते मी हा प्रोजेक्ट रिजेक्ट करते. सगळ्यांचा प्रोजेक्ट सेम. अरे यार, काय चाललंय? सकाळी मॅच हरलो आणि आता हे प्रोजेक्ट. ना दिवसच खराब आहे. हे सगळं ना या AI मुळे झालं. मग प्रोजेक्ट आणि मॅच ती पण मी हरलो. हे ना सगळं तुमच्यामुळे होते, कळतंय ना? मला काय माहित नाही. मला आता सगळं परफेक्ट हवंय. मला सगळं नीट करून द्या, त्याशिवाय मी ऐकणारच नाही. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि. पूछना यहाँ था मगर जो यहाँ था वो हम थे. संख्या के बिन संख्या बल जो यहाँ था वो हम थे. अग्नि की जो पहली लपटों से खेला हो, अग्नि में ही जो फला और फूला वो हम. पार्थ, तुझा फोकसच हल्लाय. आई, अगं काय फोकस? अरे तुझं लक्ष नाहीये तुझ्या एमकडे. तू कॉन्सन्ट्रेटच करू शकत नाहीयेस. असं काय नाहीये ग आई. हे जग ना AIच आहे आणि AI शिवाय मी काहीच करू शकत नाही. ना धड माझ्याकडे स्किल आहे, ना क्रिएटिव्हिटी, ना काय. मी AI शिवाय काही करू शकत नाही. तुला ना आता मी समजावून काहीही समजणार नाहीये.
तुला समजवायला आता साक्षात भगवंतालाच यावं लागेल. उठ बाळा. कोण तुम्ही? मला ओळखलं नाहीस? मी पार्थ. तुझं पण नाव पार्थ आहे? होय. तू मला अर्जुन म्हणू शकतोस. अर्जुन म्हणजे तोच ना, महाभारतातला अर्जुन? होय, तोच मी. पण तू एवढा खचून का बसलायस? मी प्रयत्न करतो पण हरतो. माझ्यात काहीच ताकद नाही. मला ना खूप भीती वाटते. भिवू नकोस बाळा. कुरुक्षेत्रात उभा असताना माझ्याही मनात तुझ्यासारखीच निराशा होती. तुमच्यासारखा योद्धा पण घाबरला? हो, कारण मीही माणूसच होतो. पण तेव्हा मला माझ्या AI ने मार्गदर्शन केलं. AI ने मदत केली? पण त्या काळात AI कसं असेल? तुला भेटायचंय माझ्या AI ला? हो. मग डोळे बंद कर आणि ह्या ब्रह्मांडाच्या निर्मिती करणाऱ्या AI ला भेट. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारा योगी अर्थात श्री भगवान कृष्ण
कशाला घाबरतोयस बाळा? कृष्णा, मी AI ने सगळं जिंकायला निघालो, पण माझ्या पदरात पराभवच आला. हे युग वेगळं आहे, पण धर्म तोच आहे. हेच तर तुला ओळखण्याची गरज आहे की आपल्याकडे कितीही प्रभावी दिव्य शक्ती असली तरी त्याचा उपयोग करताना आपल्या मेहनतीची पराकाष्ठा कमी पडायला नको. हीच तर आधुनिक गीता आहे. कर्मयोग. आजचं कर्म म्हणजे शिक्षण, अपडेट राहणं, प्रयत्न करणं. AI तुझी जागा घेणार नाही, पण AI वापरणारा माणूस तुझी जागा घेईल. बाळा, आज तू AI बद्दल बोलतोस, मोठी स्वप्न पाहतोस. मला खूप आनंद होतो. तू AI शिक, टेक्नॉलॉजी समज, नवीन जगासोबत चालत जा. आई कधीच तुला थांबवणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, AI तुला वेग देईल, पण मेहनत आणि जिद्द तुला उंची देईल. आज मला माझं खरं अपडेट मिळालं. तुझ्या पुढील आयुष्यात तुझी AI आणि AI नेहमीच तुझ्या सोबत असतील. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. हो रे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. What a performance! Excellent! अद्भुत! एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या या सुंदर नाट्यातून आपल्याला एक खूप महत्त्वाचा संदेश मिळतो. आजची पिढी AI आणि तंत्रज्ञानावर खूपच अवलंबून होत चालली आहे. पण या सादरीकरणाने आपल्याला आठवण करून दिली की आईच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची जागा कोणतंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. महाभारतात अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितलं, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म कर, मार्ग मी दाखवतो. तसेच आपल्या आयुष्यात आई हीच आपली श्रीकृष्ण आहे, जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक शिकवते. AI आपल्याला माहिती देते, पण संस्कार मात्र आईच करते. ह्या भावस्पर्शी सादरीकरणासाठी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सुदर्शन चक्रासाठी तर अतिशय जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. टेक्नॉलॉजी आणि आपलं नॉलेज याची काय सुंदर सांगड इथे आपल्याला बघायला मिळाली.